पतंग उडविताना विद्युत प्रवाहाचा स्पर्श होऊन एका 13 वर्षीय बालकाचा मृत्यू झाल्याच्या घटनेने आर्णी शहरामध्ये शोककळा पसरली। रितेश संजय सुरदुसे राहणार गांधीनगर असे या घटनेत ठार झालेल्या बालकाचे नाव आहे। तो सकाळी राहत्या घराच्या छतावरून पतंग उडवित होता। दरम्यान त्याची पतंग घराच्या भिंतीला लागून जवळच असलेल्या वीज वाहिनीच्या खांबाला अडकली। त्यामुळे ती पतंग काढण्यासाठी तो खांबावर चढला। यावेळी जिवंत वीज प्रवाह असलेल्या वाहिनीच्या तारेला त्याचा स्पर्श झाला। त्यानंतर वीज प्रवाहाचा जोरदार झटका बसून तो जमिनीवर कोसळला। तसेच काही क्षणातच जागीच ठार झाला। ही बाब स्थानिक नागरिकांच्या लक्षात येताच त्यांनी त्याच्याकडे धाव घेतली। तसेच उपचारासाठी येथील ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले। यावेळी डॉक्टरांनी चाचपणी करून त्याला मृत घोषित केले। या घटनेची माहिती मिळताच येथील ठाणेदार केशव ठाकरे हे पथकासमवेत रुग्णालयात दाखल झाले। यावेळी पोलिसांनी मृतदेहाची पाहणी करून पंचनामा केला। तसेच मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठविला। शिवाय या प्रकरणी अकस्मात घटनेची नोंद घेण्यात आली। या घटनेचा अधिक तपास जमादार योगेश संकुलवार, शिपाई आकाश गावंडे करीत आहे।